नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं सर्वांचं कृषी गाथामध्ये स्वागत. मित्रांनो, आज सगळ्याच्या मोसंबी बागा फुटलेल्या आहेत, परंतु सगळ्यांची जी गुंडीगळे, मोसंबीची जी गुंडीगळे, त्याच्यावरती नेमका उपाय कसा करावा किंवा मोसंबीची गळ कशा पद्धतीत थांबली पाहिजे किंवा फवारण्याचं शेड्यूल कसं असलं पाहिजे, त्याचबरोबर आपलं जे खालून पाण्याचं नियोजन आहे ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर आपण वॉटर सोलेबलच्या माध्यमातून कोणते कोणते खतं आपण देऊ शकतो, तर हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तर हे सगळे जर प्रक्रिया व्यवस्थित पार पाडली तर निश्चितच आपल्या मोसंबी बागेवरती जितका आपल्याला माल पाहिजे तितका आपण निश्चित काढू शकतो. परंतु याच्यासाठी जे शेड्यूल आहे ते व्यवस्थित हँडल करणं सुद्धा गरजेचं आहे. कारण वाढतं टेम्परेचर आणि याच्यामध्ये मोसंबी बागा ह्या फोडण्यासाठी झालेला उशीर, जवळजवळ 1 महिन्याचा जो कालावधी तर तो जास्त वाढल्यामुळं ह्या सर्वच मोसंबी बागा आहेत तर ह्या टेम्परेचर मध्ये सापडलेल्या आहेत. आणि याच्यामध्ये आपल्याला सर्वांसमोर एकच आव्हान आहे, मोसंबी बागायतदार असो की संत्रा बागायतदार असो, तर मोठं आव्हान हे की आपल्याला हे सर्व करत असताना आपला मालही गळून द्यायचा नाही. आपल्या झाडावरती आपल्याला जेवढा लागतोय तेवढा माल आपल्याला निघालाच पाहिजे, कारण आपलं वर्ष हे वायाला नाही गेलं पाहिजे किंवा आपलं उत्पन्नात सुद्धा घट नाही झाली पाहिजे. याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये आपण सुरुवातीपासून काळजी कशी घेऊ शकतो, तर सुरुवातीला जर फवारणीचा विषय झाला तर फवारणीच्या माध्यमातून आपण जी पहिली फवारणी म्हणजे आपली पाकळी गळ पूर्ण झाल्याच्या नंतर ही कशा पद्धतीत घेऊ शकतो, तर सुरुवातीला प्लॅनोफिक्स प्लस नॅनो युरिया आणि त्याच्याबरोबर आपल्याला एक 20% मधलं चांगल्या कंपनीचं बोरॉन घेणं आवश्यक आहे. आता या तिन्हीचं कॉम्बिनेशन करताना आपल्याला त्याच्यामध्ये सिलिकॉन बेस स्टिकर सुद्धा घ्यायचंय, कारण की हे सगळं जे कॉम्बिनेशन आहे याचं बोरॉनच्या माध्यमातून, प्लॅनोफिक्सच्या माध्यमातून आणि नॅनो युरियाच्या माध्यमातून हे आपली जी मोसंबीची जी गळ आहे तर ते आपण काही प्रमाणात का होईना थांबू शकतो. किती जरी आपल्या झाडावरती फुलं लागले, किती तरी आपल्या बागावरती फुलं लागले तरी सुद्धा तेवढे झाडावरती फुलं टिकत नाही, हे तुम्हाला पण माहिती आहे आणि मला पण माहिती आहे. परंतु याच्यामध्ये आपल्याला जी याच्या व्यतिरिक्त होणारी गळ आहे तर ती थांबवायची, तर त्याच्यासाठी आपल्याला सुरुवातीला जे प्लॅनोफिक्स आहे तर हे गळीसाठी खूप चांगलं आहे. आणि आपल्या फुलांच्या असेल किंवा फळांच्या असेल गळ कमीत कमी व्हावी. आणि त्याचबरोबर बोरॉन, आता बोरॉनचं सुद्धा हेच कार्य आहे की जे फळांचं देठ असतं किंवा फुलांचं देठ असतं तर याच्यामध्ये चांगल्या प्रकारे कार्य करून दोन्हीचं देठ जर मजबूत झालं तर निश्चितच फळगळ कमी होते. आता हे झालं दोन्हीचं. आणि युरियाचं सुद्धा तेच आहे का, युरियामुळं आपली जी गुंडी आहे तर ती लवकर पोचल्यामुळं, या टेम्परेचर मध्ये लवकर गुंडी पोचल्यामुळं याची गळ कमी होऊ शकते. तर आता मित्रांनो, याचं जे प्रमाण आहे तर ते कसं घ्यायला पाहिजे हे पण महत्वाचं आहे. आता प्रमाणाचा जर विषय काढला तर सुरुवातीला जे आपण प्लॅनोफिक्स घेतो तर हे प्लॅनोफिक्सचं प्रमाण खूप महत्वाचं आहे, कारण याचं प्रमाण जर अधिक झालं तर आपली जसं आपण गुंडीगळ कमी करण्यासाठी वापरतो तर याचं प्रमाण जर जास्त झालं तर आपली जास्त गुंडीगळ सुद्धा होऊ शकते. त्यासाठी प्लॅनोफिक्स हे व्यवस्थित वापरा. आणि प्लॅनोफिक्सचं जे प्रमाण आहे ते म्हणजे 100 लिटर पाण्यासाठी फक्त 30 ml चा वापर करा. कमी पडलं तरी हरकत नाही एक वेळेला, पण 30 ml पेक्षा 100 लिटर पाण्यासाठी जास्त होऊ देऊ नका. मुद्दा नंबर 2, जे आपलं बोरॉन आहे तर बोरॉन आपण जवळजवळ 2 ते 3 ग्रॅम पर्यंत प्रति लिटर पाण्यासाठी बोरॉनचं प्रमाण घेऊ शकतो. आणि नंबर 3 जे नॅनो युरिया आहे तर नॅनो युरिया वापरू शकतो किंवा मग आपण जे गोणीतला युरिया तर तो सुद्धा आपण त्याचा वापर करू शकतो. आणि तो कशा पद्धतीने करू शकतो, तर 1 किलो युरिया 100 लिटर पाण्यासाठी आपण त्याचा वापर करू शकतो. किंवा नॅनो युरिया जर घेतला आपण जो इफको कंपनीचा येतो तर त्याचं जे तर ते 4 ते 5 ml पर्यंत आपण प्रति लिटर पाण्यासाठी याचा वापर करू शकतो. मित्रांनो, आता हे झालं वरून फवारणीच्या माध्यमातून. आता ही एक पहिली फवारणी, परंतु याच्यानंतरच आपण दुसऱ्या तिसऱ्या फवारणीचा विचार नंतर करणारच. परंतु याच्यामध्ये आपल्याला जर खालून वॉटर सोलेबल खतं द्यायची झाली किंवा मग आपल्या झाडाला आपण युरिया किती दिलेला आहे, जे बेसल डोस मध्ये आपण युरिया देतो तर तो किती प्रमाणात दिलेला आहे आणि आपल्याला आता त्याची गरज किती, तर हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. आणि याच्यामध्ये पाणी व्यवस्थापन सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आता जर मोसंबी बागायतदार आता रात्री लेट असते, कधी दिवसा असते, तर होतापर्यंत आपलं पाण्याचं नियोजन आहे मोसंबीला रात्रीचं केलेलं कधीही चांगलं. कारण जो झाडाला आहे वरून टेम्परेचर असतं आणि खालून पाणी जर चालू
असलं तर याच्यामध्ये सुद्धा वाढू शकते. त्याच्यासाठी होतोपर्यंत आपली ठिबक जर असेल तर ठिबकने रात्री पाणी देण्याचं नियोजन आपण करू शकतो. आणि जर वॉटर सोलेबलच्या माध्यमातून जर सोडायचं झालं तर आपण 13-0-45 सारखे खत आपण एकरी 4 ते 5 किलो पर्यंत आपण सोडू शकतो, जेणेकरून आपले 13-0-45 म्हणजे 13% नत्र स्फुरदचं प्रमाण नाहीये आणि जे पोटॅशचं प्रमाण आहे ते 45%. म्हणजे या उन्हाळ्यामध्ये जे ऊन आता सध्या कडक पडतंय तर त्या हिशोबाने आपल्या गुंडीची पोषण शक्ती लवकरात लवकर झाली पाहिजे, जेणेकरून ती गळण्याच्या डावलातून गेली पाहिजे. या हिशोबाने आपल्याला फक्त गुंडी पोषण्याचं काम करायचंय आणि पाणी व्यवस्थापन हे रात्रीच केलेलं महत्वाचं आहे. मित्रांनो, आम्ही तुम्हाला नवीन व्हिडिओ जसे स्टेप जे असेल किंवा जशी स्टेज झाडांची फुटण्याची असेल, गुंडी गळीची असेल किंवा कोणत्या अवस्थेमध्ये काय दिलं पाहिजे हे तर आम्ही वेळोवेळी सांगणारच आहेत. परंतु तत्पूर्वी व्हिडिओ लांबू नये, जास्त मोठा होऊ नये म्हणून इथंच तुमची रजा घेतो. आणि हो, आमची गुगल वेबसाईट पण आहे आणि त्याच्यावर जाऊन तुम्ही अधिक पिकांची माहिती घेऊ शकता. आमची गुगल वेबसाईट आहे www.कृषिगाथा.com. या वेबसाईटला नक्की भेट द्या. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.